पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवून त्यांना मसुरीला परत बोलावण्यात आलंय, कारण पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेले एक कारनामे आता बाहेर येत आहेत आणि त्याचीच आता चौकशी सुरू झाली. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. पूजा खेडकरांचा हा आणखी एक प्रताप. पूजा खेडकरांची ही नावं पहा. 2019 ला पूजा खेडकरांनी UPSC परीक्षा दिली. त्या यादीत त्यांचं नाव आहे खेडेकर पूजा दिलीपराव. यात नावाची सुरुवात आडनावाने आहे, तर दिलीपरावची स्पेलिंग पहा. या नावामध्ये इंग्रजी स्पेलिंग DEELIPRAO अशी लिहिली आहे. आता ही 2021 ची यादी पहा. त्यात पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव लिहिण्यात आलंय, म्हणजे आडनाव शेवटी लिहिलंय. तर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव म्हणजे मनोरमा लिहिण्यात आलंय. मात्र 2019 ला जिथे वडिलांची स्पेलिंग DEELIPRAO अशी लिहिण्यात आली होती, तिथेच आता DILIP असं सरळ लिहिण्यात आलंय. आता नावातील हे बदल का करण्यात आले? ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजेच ॲफिडेव्हिट किंवा कोर्ट ऑर्डर आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानं दिलेलं हे दिव्यांग प्रमाणपत्र, यात त्या 7% अधू असल्याचं म्हटलंय. मात्र यातही धक्कादायक बाब म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड देण्यात आलं होतं. आता त्या राशन कार्डवरचा जो पत्ता दिसतोय त्यांचा इथला संपर्काचा पत्ता, तो आहे थर्मोवेरिटा नावाच्या कंपनीचा. ती तळवड्याला कंपनी आहे. आता तळवड्याला जी कंपनी आहे ती प्रायव्हेट लिमिटेड असल्यामुळे त्याच्याशी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा काही संबंध असू शकत नाही. एवढंच नाही तर पूजा खेडकर यांनी YCM रुग्णालयात रहिवासी पत्ता एका खासगी कंपनीचा दिलेला आहे आणि याच खासगी कंपनीची गाडी खेडकर वापरत होत्या. उत्पन्न 5 लाख रुपये आपण दाखवलेलं हे देताना ऍप्लिकेशन मध्ये. त्यावेळेला त्या नोकरीत होत्या आणि त्यांचा IPR जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास खूप मोठं उत्पन्न दाखवलंय. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट 23 ऑगस्ट 2022 ला त्यांनी औंध हॉस्पिटलला अर्ज केला या सर्टिफिकेटसाठी, पण त्यांना लगेच मिळालं दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड मधनं. हे कसं काय होऊ शकतं? आता पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची ही चौकशी होणार आहे. पूजा खेडकर यांना कोणत्या रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं यासह इतर बाबींची चौकशी करा, असं पत्र दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं पुणे पोलिसांना पाठवलं. अधिकारी महोदयांना त्यांच्या पूजा खेडकर यांच्या बद्दल त्यांच्याकडे काही जी कागदपत्रे असतील त्यांच्या नेमणुकीविषयी किंवा प्रोबेशन पिरियड विषयी अन्य जे काही शासकीय कागदपत्र असतील ते आम्ही पत्र देऊन मागणी केलेली आहे. आणि पोलीस आयुक्त पुणे शहर यांनाही आम्ही या प्रकरणामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत पत्र दिलेलं आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 आणि राज्य शासनाची जी काही दिव्यांग व्यक्तींविषयी जी धोरणं आहेत त्या धोरणानुसार तपास करून त्यांना आम्ही तात्काळ अहवाल सादर करावा असं पत्र दिलेलं आहे 12 जुलै रोजी. पूजा खेडकर यांना अहमदनगर मधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. त्याबाबतचा अहवाल पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी मागवलाय. पूजा खेडकर प्रकरणाचा पोलीस महासंचालकांनीही अहवाल मागवलाय. खासगी मोटारीवर लाल दिव्याचा केलेला वापर, खेडकरांच्या आईने पिस्तुलाचा दाखवलेला धाक, पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवलाय. तर पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता जर तुम्ही म्हणताय तर कमिटी समोर येईलच ना ती गोष्ट. दररोज नवीन आरोप होत आहेत, दरोज नवीन फेक गोष्टी समोर येत आहेत. तेच मी तुम्हाला कारण की अनेक वेळा तुमच्या संबंधितच विषय असे बाहेर निघत आहेत. आता तुम्हीच बघा की रोज काहीतरी नवीन, असं कुठला व्यक्ती असतो की ज्याचं रोज काहीतरी नवीन असतं. मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केली जाते आणि प्लीज हे माझं खूप जास्त डिफेमेशन होत चाललेलं आहे. दुसरीकडे पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये त्या मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतायत. मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकरांच्या बंगल्यासमोरील फुटपाथवर साहित्य ठेवलं होतं. त्यावरून मनोरमा खेडकरांनी वाद घातला होता. गुन्हा दाखल होऊन 5 दिवस झाले तरी खेडकर कुटुंब अजूनही फरार आहे. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण
पोलिसांचे 3 पथकार रवाना झालेले आहेत. मुंबई, पाथर्डी आणि पुण्यातील फार्म हाऊसवर त्यांचा शोध या ठिकाणी सुरू आहे. मात्र कुठेही त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही. एवढंच नाही तर त्यांचं जे बाणेरमधलं जे घर आहे या ठिकाणी कुलूप बदलण्यात आलेलं आहे. कालपर्यंत हे कुलूप या ठिकाणी नव्हतं, मात्र या ठिकाणी आज कुलूप बदललेलं आहे. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या UPSC मधील गैरप्रकार प्रकरणी सातत्यानं नवनवीन खुलासे होत आहेत. त्यांना आता मसुरीला परत बोलावलंय. वाशिमहून गणेश मोहाळे आणि पुण्याहून निलेश खरमरेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास.